मी घरी गेल्यानंतर आईने मला विचारलं, मी आपली बसले जेवायला आणि जेवल्यानंतर मला म्हणतात, बाई मी काय म्हणते, आमचा रोहन कसा वाटतो? अय्या, काय संबंध, जेवायला आल्यात नी रोहन वाटतो, काय आहे संबंध? आणि त्याच्यानंतर ह्यांनी एकदा मला तो प्रपोज केला आणि फोन स्विच ऑफच करून ठेवून दिला. अरे म्हणजे मग मी घाबरलात की काय बोलते? आम्ही ह्याच्यामध्ये काही नियम पाळले, जसं की कुठल्याही जुगार कंपनीची ऍड आम्ही आजपर्यंत केली नाही. 2 मिनिटाचा आमचा दाखवा तुम्ही, लाखो रुपये तुम्हाला आम्ही देतो चार्जचा, पण कधीच आम्ही नियम कधी आमचे तोडले नाहीत. एवढी होती शाळेत जायची आणि मला डान्स करून दाखवायचा. बाबा बाबा तोंड पण नाचला नसेल. रंजिता कॅमेरा समोर जशी वागते तशी आहे बघता ना. मी सांगते त्याच्या दुपटीने प्रेमल आहे. अरे वा वा. सो यस, जसं रंजिता म्हणाली, आपण आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आता पुढे जाऊया. आणि आतापर्यंत तुम्ही रंजिताचा प्रवास ऐकला, तिच्याशी गप्पा मारल्या आपण. आता आपण रंजिताच्या परिवाराला भेटणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवात करूयात रंजिताचे बेटर हाफ, ज्यांचा मगासपासून खूपदा उल्लेख झाला, असे रोहन दादा, रोहन्स व्लॉगचे रोहन दादा. येस, सो बोलूयात त्यांना. नक्कीच बोलूया. येस, तर आता आपल्या बरोबर आहेत रोहन्स व्लॉगचे आणि क्रेझी फूडी रंजिताचे पण 50% पार्टनर रोहन दादा, रोहन पाटील. बरोबर. नमस्कार, तुमचं लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात खूप खूप स्वागत. तर सगळ्यात पहिला प्रश्न, काय सांगाल रंजिताविषयी? रंजिता पॉवर हाऊस आहे आणि माझी एनर्जी आहे. तिचं ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आणि त्याचीच ती एनर्जी पण देते सगळ्यांना. बी पॉझिटिव्ह नेहमी राहायचं, बी पॉझिटिव्ह, कसला विचार नाही करायचा. म्हणजे मी लग्नाच्या आधी पण चांगला पगार होता, सगळं चांगलं होतं, पण एक विजन नव्हतं. आले पैसे आईच्या हातात दिले, खर्च केले, घर का संपलं. पण रंजिता आली आणि मग दिशा दाखवली तिने एक. कारण दोघांचं म्हणजे दोघं एकत्र आल्यानंतर खूप बदल झाला आयुष्यामध्ये, सगळंच बदलून गेलं. मला ह्यालाच जोडून प्रश्न विचारायचा आहे, एकत्र आल्यावर बदललं, पण एकत्र आलात कसे? तुमची आणि रंजिताची भेट कशी झाली? तर पहिल्यांदा 5 वर्षाच्या आमच्या जर्नीमध्ये मी पहिल्यांदा सांगतोय ऑन कॅमेरा. भरपूर जण विचारतात सांगा, तर आता लोकसत्तामध्ये पहिल्यांदा रिव्हील होऊ दे. एक्सक्लुझिव्ह. येस. तर मी कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि रंजिता तेव्हा बजाज अलियन्स मध्ये सेल्स मॅनेजर होती इन्शुरन्स कंपनीमध्ये. तर त्यांचा स्टॉल होता एका बँकेच्या बाहेर आणि मी जस्ट गेलो कामासाठी आतमध्ये. तर तेव्हा तिने आतमध्ये, सर सर जरा इथे येता का? तर विचार काय झालं मॅडम? तर तो मॅडम शब्द तेव्हा पडला ना तिला, तो आजपर्यंत मॅडमच निघते बोलतो. मॅडमच राहिल्या, कारण ती मॅडमच बोलतो ना आपण. मग तिने विचारलं सर पॉलिसी काढा वगैरे. म्हणतात ठीक आहे काढूया. आणि ऍड्रेस विचारला कुठे राहता वगैरे, आणि मी गेलो माझ्या कामाला आणि थोडंसं विसरून पण गेलो. आणि दुसऱ्या दिवशी पोहोचली आमच्या घरी, डायरेक्ट घरी. की आणि आईला जाऊन भेटली की सर भेटले होते, त्यांनी सरांनी सांगितले पॉलिसी वगैरे काढायची, डॉक्युमेंट्स वगैरे द्या. तर आईने विचारलं का बाई तू दुपारी आली आहेस तर जेवणार का? तर ती तशी पण असं तिचं काय नाहीये, काय कोणाकडे खाल्लं पाहिजे काय नाही तिचं. कुठल्या समाजाचं असू दे, कुठल्या जाती धर्माचं काही बंधन नाही तिला. आणि ती हा बोलली. मग वालाची भाजी 1-2 वेळा नाही बोलले तर आई सारख्या विचारतात, म्हटलं तर राहू दे चला आग्रह केला. अशीच नाही बसली आग्रह केला नाही सांगत. वालाची भाजी होती पहिल्यांदा, आणि वालाची भाजी म्हणजे फेवरेट आहे म्हणून मग सुरुवात झाली. हा मग पहिलीच पॉलिसी तिने माझी घेतली होती 22,000ची. तेव्हा 12-13 वर्षापूर्वी 22,000ची पॉलिसी तिने घेतली पहिल्याच वेळा. गोड बोलायची ना, सेल्स मॅनेजर होती इन्शुरन्स कंपनीची. तर तयार झालो आणि मग झालं. मग तिथून आणि आईने विचारलं हे नाही सांगितलं, बघितलं. तुला माहित मी नव्हतो ना. आणि मी घरी गेल्यानंतर ह्यांनी घरी काहीतरी सांगितलं असणार ना. हा दुसऱ्या दिवशी नाही झाले असतील किती दिवस, 3-4 दिवसानंतरच मी गेली, ती लगेच नाही गेली. तर आईने मला विचारलं, मी आपली बसले जेवायला आणि भाजी कशी झाली, सगळं ठीक आहे, हे कसं छान आहे, हा जेवली. आणि जेवल्यानंतर मला म्हणतात, तू बाई मी काय म्हणते, आमचा रोहन कसा वाटतो? काय संबंध, जेवायला आल्यात नी रोहन वाटतो, काय आहे संबंध? मी एकदम शॉकच झाले ना. पण मला असं वाटतं की जाते असंच विचारत असेल कसा वाटतो, चांगला आहे. आणि नंतर यांची वहिनी आहे ना,
ती मला चिडवायला लागली. मग मला खूप राग आला. म्हणलं हा काय प्रकार आहे, यांच्याकडे जाऊ दे, आपल्या कामासाठी आपण आलेलो, आपण इथं निघालेलो बरं, असं. मग तिकडे निघाले. आणि त्याच्यानंतर ह्यांनी एकदा मला तो प्रपोज केला आणि फोन स्विच ऑफच करून ठेवून दिला. अरे म्हणजे तेव्हा छोटे फोन होते ना बटनवाले. मग तुम्ही घाबरलात की काय, काय बोलते? म्हणजे अशी थोडीशी रागाट वगैरे हे म्हणजे रागीट strict वाटलं जास्त होते. कोणाची नाही कोणाची, असा म्हणजे फक्त जिथे पॉलिसी काढायची असेल तेवढ्याच तेवढे कामाविषयी कामाशी बोलायचं. काम, हा, कामाशी काम. असं झालं, स्विच ऑफच करून टाकला फोन. आणि नंतर मग मी पण विसरून गेली. माझ्या ते लक्षातच नाही, कारण की मी कामामध्ये एवढी असायची की विसरून गेले. आणि नंतर मला काय वाटलं की ह्याने केलाच नसेल पहिल्यांदा, हे कशाला करतील मला. कोणीतरी ह्यांचा एक मित्र होता ना, ते मस्करी सगळे करायचे ना, त्यांनीच कोणीतरी केला असेल चुकून. दुसऱ्याला कोणाला करायचं असेल, आला असेल, मला राहू दे. आणि नंतर 2-3 दिवस फोन लावला तर लागलाच नाही. मग मी पण विसरून गेली. आणि त्याच्यानंतर 15-20 दिवसानंतरच डायरेक्ट भेटले ना सर आम्हाला, असं. त्याच्यानंतर मग चांगली मैत्री वगैरे झाली. तुमचा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण बाबा नव्हते, त्यामुळे जिम्मेदारी माझ्यावर होती. आणि आईचा पण, आईने तर माझ्या तिला आधीपासून आवडली होती. बालाची पप्पी. बघ ना, वालाची भाजी. वालाची भाजी कोण देऊन बोलतं का, वालाची भाजी देऊन इथे विचारलं. मग त्याच्यानंतर झालं, तिच्या पण घरात प्रॉब्लेम नव्हता, आईला वगैरे प्रॉब्लेम नव्हता. चालेल, म्हणजे विचारलं आम्हाला, म्हणजे मलाही ह्याने विचारलं तर मी सरळी मी सांगितलं की मी घरी विचारणार, घरच्यांनी तर होकार दिला तर मी करणार. आणि मी बैठकीला जायची ना, तर तिकडे पहिलं काय होतं ना, की पहिले ना पूर्वी ना हे घ्यायचे, पत्रिका घ्यायचे. पत्रिका जुळत असेल तर हो सांगायचे, की नाही जुळते, पत्रिका जुळवायचे, जसं आपण ब्राह्मणाकडे पत्रिका जुळवतो तसं. तर पत्रिका दे, माझी पत्रिका देते मी, जर जुळली तर मी करणार लग्न, नाहीतर मी काही नाही करणार. तू मुलगा चांगला आहे, सगळं ठीक आहे, हे आहे. मग जुळवली आणि खूप बारीक होतो मी. आता काही दिवसापूर्वी लग्नाचा व्हिडिओ आला, तुम्ही बघितला? हो, बघितलं मी. उचलून वगैरे घेतलेलं तोच ना. तर खूप बारीक होतो. आणि जर तुम्ही ना विचारलं की डाएटचं सिक्रेट काय आहे, तर हे आपण खायचं नाही, दुसऱ्याला खायला द्यायचं. बापरे. हो, अच्छा, असं. मगाशी वेगळं सांगितलं मला. बरं झालं तुम्ही पण आलात इंटरव्ह्यू. स्वतः चवीपुरती खाणार आणि बाकी खिलाव सबको खिलाव असं. असं काय नाही, आता परत बारीक व्हायचं ठरवलंय. होणार. ऑल द बेस्ट. येस, हम होंगे कामयाब. ओके. सो किती वर्ष झाली मग त्याच्यानंतर लग्नाला आता? 12 वर्ष. 12 वर्ष. कसं होतं आमचं? लगेच लग्न झालं, असं काय फिरणं काय नाही. पत्रिका जुळली, पत्रिका करून टाका, चला त्यांना मोकळं करून टाका, एकदाच लग्न करून, असं. म्हणजे घरच्यांनाच एवढी घाई होती ना की आमचा काय विचारायचा संबंधच येत नव्हता. घरी आई पण एकटी होती आणि कसं प्रतीक पण लहान होता. प्रतीक लहान होता ना तेव्हा. मग तेव्हा आमचं प्रतीक सोबत माझं खूप पटायचं. म्हणजे अजूनही म्हणजे असं होतं ना की म्हणजे घरामध्ये नवीन सून येणार आहे, वातावरण कसं असेल, सगळ्यात मोठं. आणि आमचा प्रतीक खूप गरम डोक्याचा ना, त्याच्यामुळे सगळ्यांना टेन्शन येतं की हिचं प्रतीकचं पटते की नाही. सेम हे. पण झालं असं की माझं आणि प्रतीकचं खूप चांगलं ट्युनिंग. म्हणजे माझ्यासोबत कुठेही जायचं असलं का प्रतीकच, लग्नाला जायचंय का प्रतीक, कारण की यांना ऑफिस असायचा, मग त्याची बाईक असायची ना, मग तुम्ही हा भाभी चल मी सोडतो तुला, असं. प्रतीकचं कसं म्हणजे ही वहिनी कमी आणि बहीण म्हणून जास्त आहे. कारण तेव्हापासून रक्षाबंधन, भाऊबीज चालू झालं, त्यापर्यंत चालूच आहे. मलाही एक माझ्या आयुष्यामध्ये भाऊ मिळाला, लहान भाऊ. आजही म्हणतो आम्ही. थोडा वेळ बोलत नाही, नंतर पण बोलायला लागतो. मस्करीमध्ये वगैरे काय झालं का तिला बोलतो, तुला मी सांगितलं होतं ना ह्याच्याशी लग्न करून, कशाला केलंस तू, असं बोलतो. हो, तर तुम्ही जिजू झालात खरं तर. आता मग त्याच्यानंतर मी तेच विचारत होते की लग्न झालं, सगळं ओवी झाली, ओवी नंतर तुम्ही एक काय म्हणत, जसे रोल बदलतात ना, तोपर्यंत मित्र, मग नवरा बायको आणि आई बाबा. रंजिताकडे बघून तुम्ही रंजिता आई म्हणून कशी आहे, काय सांगा? खूप चांगली आहे, म्हणजे तिच्या आईसारखीच आहे ती. मी बघितलंय तिच्या आईला की कसं तिला घडवलं आणि तसेच ती प्रयत्न करते ओवीला घडवायचा. आम्ही लग्नानंतर खूप फिरायचो दोघं जण, जसा वेळ मिळेल तसा. आणि खाण्याचं खूप आवड होती दोघांनाही, म्हणजे मला जास्त, हिला कमी. आम्हाला खायची मासे वगैरे पण ही आमच्या घरी येऊन खायला लागली. आधी शाकाहारीच खायची, म्हणजे कमी मासे वगैरे खायचे. त्यांच्या माहेरी चपाती वगैरे असायची, आमच्याकडे भात, कारण समुद्राजवळ म्हणजे भात आपल्याकडे असतो, भात आणि मासे. आणि मला असं वाटायचं की अरे रोज कसा भात खातात, आणि मला चपातीशिवाय जेवणच नाही जायचं, असं होऊन जायचं की अरे कसं काय, सकाळी पण भात, संध्याकाळी पण भातच भात. आणि मी घरी रोज सकाळ संध्याकाळ चपात्या आमच्याकडे. असं म्हणजे माझे बाबा होते ना, तोपर्यंत मी नॉनव्हेज वगैरे खायचे. मग बाबा वारल्यानंतर मग मी नॉनव्हेज सोडून दिलेलं. मग मी नॉनव्हेज खायचीच नाही, म्हणजे इच्छा नाही, कारण की कसं ते आणायचे, ते बनवून द्यायचे, ते सगळं करायचे. मग ते कसं ते त्यांचं एकदम हे झालं होतं की नको, मला इच्छा नाही मिळत, असं झालं. इथे आल्यानंतर आई मागेच लागायच्या, नाही खा, छान लागते, तू खा ना छान लागते.
मग ती पुन्हा सवय लागली. खूप फिरायचो, खायचो, भटकायचो आणि 2016 मध्ये जिओ लॉन्च झालं आणि तेव्हा असं माझ्या डोक्यात आलं त्यावेळेला, मी एका मोठ्या बिल्डरकडे जॉबला होतो त्यावेळेला मुंबईच्या, खूप रेप्युटेड आहे ते. तर असं मनात आलं की टेक्नॉलॉजीचा काहीतरी फायदा घेतला पाहिजे. जी आपल्याला आवड आहे ती केली पाहिजे काहीतरी त्याच्यावर. आणि हिला कसं, ही डॅशिंग होती. ही बोलते, तू मला बोलायला सांग काय पण, नाचायला सांग, काय पण करायला सांग, मी करेन. खाण्याचा आपला संबंध नाही जास्त. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही विचार केला की फूड ब्लॉगिंगची सुरुवात करूया. काही इंटरनॅशनल ब्लॉगरचे बघायचो मी फूड व्हिडिओ. तर म्हटलं जिओ पण आले, आता सगळ्यांकडे मोबाईल पण दिसतायत हळूहळू. आम्ही सुरुवात केली युट्यूबची आमची. कॅमेरा समोर असायची, मी आधी टेस्ट वगैरे करून तिला सांगायचो, हे असं आहे, हे असं आहे, खूप छान आहे, तू पण खाऊन बघ. समोर नवरा असल्यामुळे ती पण बिंदास होती, तर नाही कोण आहे बाजूला, मीच आहे ना. अशा पद्धतीने चालू झाली सुरुवात. जर्नी. असा प्रवास झाला आणि आतापर्यंत तो सुरू आणि पुढेही कंटिन्यू राहणार आहे. ओवी आम्हाला बरं. 5 वर्षानंतर झालेली. मी ऍक्च्युअली ओवीच्या पण बाबत एक ऐकलं होतं की तुला मुलगीच हवी होती आणि तिचं बरोबर. ओवीच नाव ठेवायचं हो, हो, होतं हो. वगैरे. आम्ही 2 नावं ठेवली होती. म्हणजे मुलीसाठी ओवी आणि जर मुलगा झाला असता वेद वेद. वेद. वेद वेद. Okay. अक्षरशः मला सगळेजण हाका पण वेदवेदच्या नावाने म्हणायचे. म्हणजे ना काय झालं की आमच्या घरामध्ये ना ते म्हणतात ना बाईला डोहाळे वगैरे लागले का कळतं मुलगा होणार आहे का होणार आहे मुलगी, का? तिच्या चालण्यावर. म्हणजे आता नाही, पण पूर्वीच्या बायका असं म्हणायची की म्हणायच्या. चालण्यावरून, पोट दिसण्यावरून, वागण्यावरून, त्यांचं काय केस बीस कशी म्हणजे त्यांच्या कळायचं असं पूर्ण म्हणायचं. एकंदरीत राहणीमानावरून कळायचं की मुलगा होणार की मुलगी. मला अख्ख्या गावामध्ये मुलगाच म्हणायचे. आणि मी आमच्या ऑफिसमधून निघायचे ना, तर मावशीचं घर कसं चालत अगदी 5 मिनिटावर येतं. मी तिकडनं रस्त्याने चालत चालत जायची ना, तिच्याकडे डुलत डुलत. तिकडनं बहीण मला हाक मारत यायची, वेद आलास, वेद वेद, ए वेद. काय वेद वेद, मला पोरगी मला पोरगी वगैरे वेद 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 चालू असतं बघा. ठीक आहे, पण मी माझ्या देवाला एकच म्हणजे, देवा जे काय होईल ना ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तुला माहितीये की मी काय सांभाळू शकते आणि मला काय म्हणजे काय व्हायला हवं, काय नाही व्हायला हवं, हे शेवटी तू तुझ्या इच्छेने दे. माझ्याही इच्छेने नको देऊस किंवा कुणाच्याही इच्छेने नको देऊस. तुला जे वाटेल त्या इच्छेने दे मला. आणि मला मुलगी झाली ना, मुलगी झाली तर काय मी खुश, बापरे. खूपच म्हणजे ना काय काय म्हणजे असे कपडे पण घेऊन पिंक कलरचे मी घेऊन अशी लपून ठेवायची. मी हेच घेऊन बाबूला घालीन, माझ्या बाबूलाच घालीन मी. ओवी खऱ्या अर्थाने लकी चाप आहे आपल्या वंडर गर्ल आहे ती. आणि हे नाव ओवी जे नाव आहे ना, म्हणजे मला असं मुलगी झाली ना तर ओवीच नाव ठेवणार. सगळ्यात आधी माझी आई बोलली होती की ओवी नाव छान आहे ना गं. हा छान आहे. मग माझ्या पण मनात राहिले की मुलगी झाली ना तर ओवीच नाव ठेवायचं. आणि नंतर मग असं झालं की अरे आपण डायरेक्ट कसं ठेवायचं, आपण म्हणजे हे पत्रिका बघणार ना, त्याच्यावरती मग त्या अक्षरावरून आपण ओ हॅलो अक्षरच म्हटलं काय म्हणायचं, म्हणजे हे काय जणू काही म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की जणू काय हे सगळं देवाने घडवून आणलं. तुझ्या आयुष्यामधला प्रत्येक क्षण तू एवढे कष्ट केलेस, तू एवढा म्हणजे जे काही आहे सहन केलं सगळं, तुला आई वडिलांचं प्रेम नाही मिळालं पण तुझ्या नवऱ्याकडनं तुला तुझ्या बाबांचं प्रेम मिळेल. आज मी ना जेवली नाही, काही नाही केलं की 10 वेळा माझ्या रोहन मागे लागणार, जेवलीस 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 जेवलीस. मी ऑफिसमध्ये असायची ना, मला लक्षात नाही राहायचं 3-3:30ला मी जेवायची, की सेल्समध्ये मग कंटिन्यू बोलायचं सगळी मीटिंग वगैरे असायचं. आम्हाला फोन करून आठवण करून जेवलीस का तू, आणि हे सेम माझ्या पप्पांचं होतं. सेम शाळेतून आली का खाल्लं का पिल्लं का, मी ह्याला बोलते पण सेम पप्पांचं कधी कधी खूप मागे लागून इरिटेट करतो मला अक्षरशः असं. पण म्हणतात ना की देव एका हाताने घेतो ना तर दुसऱ्या हाताने आपल्याला भरभरून देतो. एवढं देतो ना की जे गेले त्याची आठवणही नाही करून देत. खरंय, मला परत तेच आठवलं. ते सगळं मिळणार, फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा. माझ्या आता ते डोक्यात फिट बसले. आणि श्रद्धा आणि सबुरी पण ठेवा मिळाली. मावशीच्या मुलींची नाव आहेत. सगळं जुळून आलंय. सगळं कसं जुळून येतंय की नाही. आजही ना जे काम म्हणजे आमचं कसं चालतंय, तुम्ही आता विचाराल की नक्की कसं, तर रंजिता शूट केल्यानंतर मग बाकीचं काम सुरू होते. आम्ही दोघंही इन्व्हॉल्व असतो याच्यामध्ये. दिवसा ती, रात्री मी, अशा पद्धतीने रात्री वगैरे करायची, मग तो पोस्ट करायचा. 4-5 चॅनल आहेत. मग आधी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, म्हणजे एवढी प्रचंड मेहनत घेतली आहे. आणि इतकी मेहनत घेत असाल ना, तर मी एक गोष्ट सांगेन की जरा वजनाकडे पण लक्ष द्या. मी लक्ष दिलं नाही खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळेकडे, तर तुम्ही नक्की लक्ष द्या. हो खरंच, म्हणजे एवढी मेहनत ना की दिवसा मी शूट करायचो आणि लॉकडाऊन नंतर कसं आपण डेली व्लॉग चालू केले, म्हणजे पोल घेतला लोकांना, सगळ्यांना आपल्या व्ह्युअर्सला विचारलं की काय करायला पाहिजे. तर व्ह्युअर्सनी सांगितलं की रोज व्हिडिओ बघायला आवडते. आणि लॉकडाऊनची काळ सगळ्यांना आवडत होतं. आणि तुम्ही विचार करा, आम्ही दिवसा शूट करायचो आणि हे रात्रभर बसून एडिटिंग करायचो. 9:30 वाजता वगैरे यायची काम संपवून.
मग त्यांच्याकडे द्यायचं आणि मग ते एडिटिंग करायचं. पहाटे 4 वाजायचे, 3 वाजायचे, 7 वाजायचे कधी-कधी. असं करून ते काम चालायचं. वन मॅन आर्मी. आणि मग तुम्ही सकाळ सकाळ शुभ सकाळ म्हणून पुन्हा यायचात दुसरा दिवस. सगळ्यांकडे. हो. Yes. आणि 9 वाजता एक्झॅक्ट व्हिडिओ गेला पाहिजे, कारण की हां. 9 वाजताची आपली वेळ. बरोबर. असं पण नाही की थोडीशी उशिराची वेळ आहे तर होऊन जाईल ना. पण काही ना आम्ही ह्याच्यामध्ये काही नियम पाळले, जसं की कुठल्याही जुगार कंपनीची ऍड आम्ही आजपर्यंत केली नाही. कधीच नाही. रम्मी म्हणा किंवा पत्त्याची किंवा गेमची जी असतात, अगदी लाखो रुपये 2 मिनिटासाठी द्यायला तयार आहेत कंपनी आजही, की 2 मिनिटाचं आमचं दाखवा तुम्ही, लाखो रुपये तुम्हाला आम्ही देतो चार्ज तुमचा. पण कधीच आम्ही नियम कधी आमचे तोडले नाही. खूप छान. हो. जुगार, गेमिंग कंपन्या, इन्शुरन्स किंवा इन्व्हेस्टमेंट कंपन्या इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स ते सगळं पण आपण नाही करत. कधीच नाही. कारण की भीती आहे ना, हो. आपल्याला बघणारे एका मिसलीड नाही करायचं. मिसलीड नाही करायला पाहिजे. नाही, खूप चांगला निर्णय आहे आणि खरंच खूप म्हणजे महत्वपूर्ण तुम्ही इथे बोललात. एक शेवटचा प्रश्न, रोहन दादा थोडं टेन्शन घेऊन आले होते पण रिलॅक्स. आता रिलॅक्स झाले. आता शेवटचा प्रश्न एक विचारते. रंजिताबद्दल तुम्ही इतकं भरभरून बोलताय, मला आता फक्त 3 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचंय. रंजिताबद्दलची एक आवडती, एक नावडती आणि एक चालवून घेणारी सवय कोणती? आवडती सवय तिचा डॅशिंगपणा, बिंदासपणा तिचा. कसलं टेन्शन नाही घ्यायचं, आपल्या कामावर फोकस ठेवायचं, टोलर सेटर्सला सगळं इग्नोर करायचं, इग्नोर आहे दमा म्हणून बाजूला व्हायचं आणि आपलं काम चालू ठेवायचं. नावडती गोष्ट म्हणजे थोडा पंक्च्युअलपणाचा प्रॉब्लेम आहे. वेळ पाळत नाही. मी वक्तशीरपणा प्रचंड मला आवडतो. खूपच जास्त ना वेळेचं असतं. कारण 9 आणि 4 आमचे 2 व्हिडिओच्या वेळेत म्हणजे त्या एक्झॅक्ट झाल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न करतो मी, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि ती थोडीशी मागे पुढे होते वेळेच्या बाबतीत. कारण की जर आता आपला एखादा इंटरव्ह्यू पण चालू आहे, तुम्ही म्हणाल आपला 1 तास संपायचा आणि ती इतकी बोलते, तुम्ही बघितलं ती इतकी बोलते ना, म्हणजे ती कितीतरी शब्द चुकले असतील तिचे बोलताना, आता तुम्हाला कळेलच. ती नाही विचार करत. आणि एखादी मैत्रीण जर भेटली ना आणि आम्हाला ट्रेन पकडायची आहे आणि एखादी स्टेशनला भेटली तर ती बोलत राहणार. समोर ट्रेन गेली तरी चालेल, पण ती भरभरून बोलणार. मनात सगळं मोकळं होणार. तिची सवय आहे. रिलॅक्स. कुठली गोष्ट मनात नाही ठेवायची, बोलून टाकायची आणि मोकळं व्हायचं. आणि चालवून घेणारी गोष्ट. तुम्ही आता स्क्रिप्टेड वगैरे नाहीये आपलं, तुम्ही बघताय, तुम्ही विचारताय ती बोलत जाते. जाऊ दे, पण तिच्या गप्पाच आवडतात लोकांना. हा ना, तेच ना. आणि मला असं वाटतं की आपण बोलत राहावं, बोलून ना मनामध्ये नाही, ते मला ते असं मनात ठेवून नाही राहिलेलं चालत. हा, आणि मला ना असं ते मनामध्ये असं ठेवलं ना की एकदम असं बेचैन होतं. पहिलं ठेवायची, एवढं ठेवायची की वेळ लागलं, आणि आता अजिबातच नाही ठेवत. आता सगळं बोलून एकदा पार. हा, आणि चालवून घेणारी गोष्ट तिचं मराठी. म्हणजे कसं तिच्या चुका होतात, पण ती जर शुद्ध बोलायचा प्रयत्न करायला लागली ना तर मग ते स्क्रिप्टेड आणि खोटं वाटेल. तर ते खोटं वाटू नये. ती जे नॅचरल आहे ना, म्हणजे जे आता तुमच्या समोर बोलत होती, एखादा शब्द चुकला, मिलियन किंवा असं जे पण चुकलं आता मगाशी बोलताना ओवीचे व्ह्यूज, तर हे नॅचरल आहे, मनातून निघणार आहे आणि ते तसंच राहावं कायमचं. त्याच्यामध्ये चेंजेस नको. त्यासाठी कुठली गोष्ट अशी तुम्ही शिकायची गरज नाहीये. पण आता सर तुम्हाला मराठी स्वच्छ हवं, मग असंच होतं ना माझं, मग इकडचं तिकडचं चिपकवलेलं. त्याचं जे आहे ना ते काढून घेईन मी शेवटपर्यंत. टेन्शन फ्री झाले. येस. तर थँक्यू रोहन दादा, तुम्ही म्हणजे वेळ दिलात आणि छान बोललात, खूप महत्वाचे मुद्दे मांडलेत. आणि माझा पहिला इंटरव्ह्यू बरं काय ह्यांच्यासोबत. आजपर्यंत मी कधी कॅमेरा समोर जास्त येत नाही, कधीच पहिल्यांदा कॅमेरा. आणि नाही, त्याच्यासाठी तुमचे खूप आभार की तुम्ही कन्सिडर केलं, आलात कॅमेरा समोर आणि खूप छान बोललात. जितकं तुम्ही तितक्या फ्रेंडली आहात म्हणून बोलावंच वाटतं. थँक्यू सो मच. आणि आता आपण रंजिताच्या सासूबाईंना आणि एकत्र फॅमिलीला एकदा भेटूयात. हा, त्यांच्याशी पण त्यांच्यावर थोडी मतं जाणून घेऊयात. ओके, चला. आता आपल्याला अनेक जण दिसत आहेत फ्रेम मध्ये. कोण आहेत आपल्याबरोबर? रंजिताचं गोड कुटुंब आहे. रंजिता, आम्हाला सगळ्यांची ओळख करून देशील? येस. सुरुवात करते आईंपासनं. मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे, एवढी छान हसत खेळत आहे. हा माझा सगळ्यात मोठा भक्कम पाया आहे बरं का माझ्या आयुष्यातला. आणि आई मला नेहमी उत्स्फूर्त करत असतात प्रत्येक कामासाठी. जसं लॉकडाऊनमध्ये खूप मोठा होतं की आता मोठा माझ्यासाठी प्रश्न होते की आता काय करायचं पुढे. तर आईंनी सांगितलं मी छान रेसिपी दाखवते. आजही मला त्या नवीन काही गोष्टी सांगत असतात, शिकवत असतात आणि त्या माझ्यासोबत कायम असतात. म्हणजे म्हणतात ना, देवाने मला माझ्या आईला जरी घेतलं, मी माझ्या आईला मम्मी बोलायचे, माझ्या आईला जरी घेतलं तरी माझ्या आईला
पुन्हा कदाचित दुसऱ्या स्वरूपामध्ये पाठवलं. अरे वा. म्हणजे त्या माझ्यासाठी जेवढं करतात ना तेवढं कमी आहे असं मी म्हणेन. त्या माझ्यासाठी जेवढं करतात तेवढं कमी आहे. आणि मी असं म्हणेन की आत्ताच्या जगामध्ये अशी आई प्रत्येक जर सुनेला मिळाली ना तर ती भरून पावली. ती तिच्या आयुष्यामध्ये कधीच मागे नाही राहू शकणार. येस. मला ओरडतात, मला प्रेमही करतात, माझी काळजी पण करतात. म्हणजे मी विसरते ना काही गोष्टींमध्ये, अगं हे कर ग, अगं खा ग, अगं हे कर ग, म्हणजे त्या मागे लागून करून घेतात माझ्याकडनं असं. तर या आमच्या आई म्हणजे आमच्या सासूबाई. ठीक आहे. इकडे आहे कल्याणी. हॅलो. माझी जाऊ, छोटी जाऊ. छोटी जाऊ बोलायला जसं प्रतीक माझा लहान भाऊ तशी कल्याणी माझी लहान बहीण आहे बरं का. आणि ती पण खूप गोड आहे स्वभावाने, खूप छान आहे. म्हणजे माझ्या पूर्ण विरुद्ध आहे बरं का. म्हणजे मला बोलायला आवडतं, तिला बोलायलाच आवडत नाही. पूर्ण विरुद्ध स्वभाव. म्हणजे तिला मला एखाद्या कार्यक्रमामध्ये नाचायला घ्यायचं असेल, चल ये लवकर, आता बोलणार नाही तुझ्याशी, असं करून तिला घ्यावं लागतं मला. असं पूर्ण म्हणजे विरुद्ध स्वभाव आहे. पण ठीक आहे, म्हणतात ना ते आपण एकत्र आलो एक कुटुंबामध्ये असंच असतं. दोन्ही बहिणी सारख्या स्वभावाच्या नसतात. एकीचा वेगळा स्वभाव असतो, एकीचा वेगळा. तसं या कुटुंबामधली ही माझी लहान बहीण आणि तिचा हा स्वभाव असा आहे. आणि हे आमचे काका, माझ्या मावशीचे मिस्टर. ठीक आहे. तर आमचे काका आणि ही माझी मावशी. म्हणजे माझ्या आईच्या नंतर जर आई म्हणून माझी काळजी घेत असेल, माहेर पण मला म्हणतात, तर माझं माहेर पण ही दोघं जण पूर्ण. ओवीचं सगळं बालपण म्हणजे मुलीला जे माहेरी आपण घेऊन जातो तिचं बाळंतपण करण्यासाठी, तर सगळं माझ्या मावशीने माझं केलेलं आहे. ओवीचं सगळं मावशी करायची जेव्हा बाळंतीण मी झाली तेव्हा. आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्या 3 आया आहेत. पूर्वी माझ्या लग्नाआधी 2 आया मी बोलायची, एक यशोदा एक देवकी, एकीने जन्म दिला एकीने सांभाळलं असं मी बोलायचे. आणि खरंच मी खूप नशिबान आहे की आता माझ्या आयुष्यामध्ये माझ्या 3 आया आहेत. येस. सो किती छान. आणि तुम्ही बसलात एकीकडे एक माहेर, दुसरं सासर रूपी माहेर आणि मध्ये रंजिता. सो येस, तुमच्या सगळ्यांचं लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात खूप खूप स्वागत. आणि पहिला प्रश्न आपण सासूबाईंपासून सुरुवात करूया. ओके. तर काय सांगाल? तर ह्याच ना, यांनीच वालाची भाजी खाताना. हो, वालाची भाजी. कशी आवडली कशी तुम्हाला रंजिता वालाची भाजी खाताना? त्याच्याबद्दल काय सांगू. ती आणि आमच्या घरात आली आणि आमची प्रगती होत गेली. अरे पहिला मुद्दा म्हणजे माझा हाच आहे. ती सगळीच माझी मुलगी पण आहे, मला मुलगी नाही आहे, मुलगी पण आहे, सून पण आहे आणि सगळीच आहे. तिला मी ओरडते पण, प्रेमाने घेते पण, चिडली तर जेवायला पण विसरते ती. पहिली गोष्ट म्हणजे ते पण तिला बळजबरी जेवायला सांगायला लागते. अगं रंजिता जेवली? अरे हो विसरली मी. तेही सांगावं लागते. अशी माझी रंजिता आहे. खूप म्हणजे खूप, म्हणजे मला आता काय सांगू तुम्हाला, शब्द कमी आणि मुलगी जास्त आहे. येस. अशी माझी रंजिता आहे. आता तुम्ही पण रंजिताच्या व्लॉग मध्ये इतक्यांदा दिसता, बाहेर जेव्हा जाता तुमच्या पण मैत्रिणी असतील, शेजारी पाजारी असतील, रंजिताचं तोंड भरून कौतुक करत असतील ना, कसं वाटतं तेव्हा? खूप आनंद होतो. म्हणजे माझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. चल कोणीतरी माझ्या सुनेबद्दल, माझ्या मुलीबद्दल एवढं कौतुक करतात, खूप आनंद वाटतो मला. अरे आणि हा आनंद असाच कायम राहावा. खरंच खरं कायम राहायला पाहिजे. येस. आता आपण जसं तुम्ही म्हटलं की ही एक आई आणि आता दुसरी आई, त्यांच्याशी पण आपण बोलूया. मावशी, काय सांगाल, कशी होती रंजिता लहानपणी? रंजिता लहानपणी खूप साधी होती. म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं का ती असं काही करेल, जाईल, एवढी पुढे जाईल. एवढ्या अपेक्षेच्या बाहेर तिने यश मिळवलं. आणि तेवढी तिच्याकडे विल पॉवर पण आहे. किती ती आता समजा शूटिंगला गेली तर पुन्हा ती दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहामध्ये रेडी होऊन जाते. अरे वा. का मला बाबा कंटाळा आला, मी झोपते, असं नाही. एवढं करते ती. तेवढी ती आहे, ऊर्जा आहे तिच्यात. येस, विल पॉवर खूप आहे अगदी. खरंच. मात्र ती एकदम साधी होती. साधी म्हणजे हिचं कसं होणार. त्यांना सगळ्यांना खूप काळजी. का बाबा हिचं अभ्यासातही एकदम मागे आणि सगळ्यातही म्हणजे कसं काय, शेवटी कसं काय सगळं समर्थाने दिला तिला. हो खरंच, भरभरून दिलं. एकदा ट्रेन सुटली ती सुटली राजधानी. ती थांबतच नाही आणि थांबूच नाही. खरंच छान छान. काकांनी मगाशी काहीतरी मध्ये इंटरव्ह्यूच्या वेळी त्यांनी आठवण करून दिली रंजिताच्या टॅलेंट विषयी. गदरचा काहीतरी डान्स केला, काय आठवण होती ही? डान्स एवढी होती, शाळेत जायची आणि मला डान्स करून दाखवला. बाबा बाबा तोंड पण नाचला नसेल पण मी नाचली. तो डान्स तिने दाखवा कधी वेळ आली तरी.
मैनीतला त्याच्याने गड्डिले. मला नाव मिळालं ते ते मैनीला गाणं गड्डिले. माहिती आहे का? मैनीतला गड्डिले. त्याच्यावर डान्स करायचे. त्याच्यावर. हा त्याच्यामध्ये असं झालं तर मी सांगू इच्छिते की आम्ही ना सगळ्या मुलींनी डान्स बसवला आणि नंतर मला वेळेवरती त्या ग्रुपमधून काढून टाकलं. अय्या. कारण की म्हणजे त्यांना असं झालं की नाही ना नको आपण आपले प्ले करूया असं. आणि नंतर वेळेवरती संध्याकाळी डान्स आहे आणि ह्यांनी मला दुपारी काढलं. अरे बापरे आता काय करू. आम्ही घरी जाऊन रडत बसले, कंटिन्यू रडते 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 काय करू काय करू. आणि तेव्हा पापा बोलले की कशाला रडतेस वगैरे, थांब तुला कोणत्या गाण्यावरती येतील, मला कोणतंच गाणं नाही. आणि पप्पाने असेच हे गाणं लावून टाका आणि मला खूप आवडलं. आम्ही सगळं पिक्चर बघायला गेलो होतो आणि खूप आवडलं. म्हणलं चल तू ह्याच्यावरती कर. आणि ना मी पूर्ण त्याने अशी मिशी वगैरे आणून दिली, दाढी आणून दिली, नकली असं सगळं करून गेली. आणि तिकडे जाऊन सगळं म्हणलं रंजिता नाही रंजिता नाही डान्स घेणार आहे. 3-4 जण नावं झाली, त्यांच्यावर ग्रुपचा डान्स झाला. आणि त्याच्यानंतर नाव घेतलं रंजिता चव्हाण. सगळे बघत बसले कुठे रंजिता तर स्टेजवरती, इथं रंजिता नाही मिळत. फुल दाढी बिडी जाऊन आणि जे गाणं ते वाजलं आणि मी जी सुरुवात केली अरे वा, अशी वा. बिंदास, तेव्हापासून मला सगळेजण गदरच्याच नावाने ओळखायला लागले. ते मला घरी आणून घरी दाखवलं नाही. डान्स मग घरी पाहुणे का मी गदेचा डान्स करू, मी गदेचा माहिती लहान मुलं कशी करतात. काकांच्या तो लक्षात आहे. छान. वा. अजूनही, कारण की आम्ही घरी आजही पार्टी केली ना की गदर. की हे गाणं लावतो आणि नाचतो. मला हे हवं असतं गाणं. मी तुम्हाला तेच विचारेन की आता रंजिताला इतकी लोक बाहेर ओळखतात, तुम्हालाही सांगत असतील ना अशी एखादं. कौतुक वाटतं. आम्ही बाजारात गेलो ना आणि आम्ही तुम्ही ओवीची आजी ना, हा तुम्ही रंजिताचे ते मावशी जाऊ दे, ना, मालाडला कुठे जाऊ दे, वसईला जाऊ दे, कुठे कुठे या कुठे ते मिळतं. बोईसरमध्ये, भरून भरून मुंबईमध्ये, भरून वाटतं. अगदी एका ट्रेनमध्ये सुद्धा. आमच्या मुलीमुळे आम्हाला ओळख आहे. बरोबर. तेच छान. मोठेपण आहे, बाकी काय खरंय. बाकी काय. मी आता कल्याणी ताईंना प्रश्न विचारेन, त्या बोलत नाहीत, कमी बोलतात. हो. थोडस बोला रंजिताबद्दल. कसं आहे तुमचं नातं, कसं आहे? तर नातं तर खूप गोड आहे. गोड म्हणजे खूपच गोड आहे. म्हणजे त्यांनी कधी असं जाऊबाई असं म्हणून कुठलं नातं हे नाही केलं, बहीण म्हणूनच सगळं सांभाळलं. मला तेच खूप म्हणजे दुःखामध्ये सुखामध्ये सगळ्यांना ते सहभागी होतं. मला तेवढंच आहे, बाकी काय नाही. म्हणजे तू आईसारखं प्रेम करताय. खरंच. आणि तुमच्या अश्रूच सांगतो, म्हणजे त्या जरी बोलत कमी असतील तरी एक कृती म्हणतात ना, त्यातूनच ते व्यक्त होतात. आणि खूप म्हणजे खूप सांभाळून सुद्धा घेतात आणि खूप त्या सुद्धा आता आई पण सुद्धा आता सगळेच घरातले सगळेच मला सांभाळून घेतात. मी लहान असते सगळे छान सांभाळून घेतात. म्हणजे चुकी वगैरे झाली तरी असं दाखवून नाही देत तू चुकली आहे, तू हे असं केलं, तू तसं केलं, तर कधीच नाही चुकलं. कारण ते ओरडत सुद्धा नाही. अरे वा. खूप छान, खूप सगळेच प्रेम करतात. आणि त्यांचं नातं असं आहे तर की जाऊबाई म्हणून असं त्यांनी कधीच नाही मला हे केलं की मी मोठी आहे, मी हेच कर, मी तेच कर, असं कधीच नाही. जसं त्या राहिल्या ना तशा त्यांनी मला पण, तुम्ही अशी राहते मग तू पण तशीच राहा. तर तू तू खेड्यातून आलीस, मग तू अशी नको राहू, मी जशी आहे ना तशी तू राहा. मग कधीच ना त्यांनी मला असं तू खेड्यातून आले मग तू अशी करा, ते तू तशी करा, असं कधीच त्यांनी नाही केलं. पण मी हे साडी घालते मग तू माझ्यासाठी तू सेम साडी घाल. अरे आता वा. मी सकाळची गोष्ट, तू हा ड्रेस घातला ना, तुला मॅचिंग म्हणून मी साडी घालते. अरे वा. असं त्याने मी आता सांगू तुम्ही ड्रेस घातला तेव्हा तू हा ड्रेस घातलायस ना, मला नंतर त्या बोलल्या पण तुला मॅचिंग मी साडी घालणार. वा मला वा. नंतर त्यांनी साडी घातल्यानंतर मला येऊन सांगतात की साडी घालायचं. मी ना नको, मी लावते मग ते असं कधी त्यांनी मला असं कधी हेच नाही केलं. म्हणजे खूप प्रेम करतात. म्हणजे दुःखामध्ये सुखामध्ये सगळ्यामध्ये सहभागी होतात. दुःख असलं तरी पण त्या सांगत नाही का तुझं दुःख आहे. कुठला कार्यक्रम सुद्धा असला ना तर ते सांगतील. मी अजूनपर्यंत मी खरं सांगते की मी कुठल्या मोठ्या कार्यक्रमात माझी उठबरणी असो, बारसा असो, मला त्यांनी स्वतःने कपडे आणून दिले. मी स्वतः काही केलं नाही. माझ्या स्वतःच्या कार्यक्रमासाठी मी एवढीच वस्तू सुद्धा काही ठेवली नाही. सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. प्रत्येक कार्यक्रम असो, लग्न असो, त्यात हे तू घाल, ही साडी तू घाल, म्हणजे त्या स्वतःची वस्तू मला देते. अरे वा. असं करतात. स्वभाव असं खूप छान आहे. असं प्रत्येक गोष्ट सांभाळून घेतात. तशी आमची रंजिता. वा, खरंच खूप छान बोललात तुम्ही. आणि तुमचं हे सगळ्यांचं प्रेम जे तुम्ही आता या माध्यमातून व्यक्त केलं ते वेळोवेळी व्यक्त होत राहो अशी संधी तुम्हाला मिळो. आणि इतका हा जो एकोपा आहे ना, हा छान, खूप खरंच छान राहू दे. काय म्हणा, तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुम्ही वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्यात, रंजिताचं कौतुक केलं. आणि तुमचं हे नातं बघून कुठेतरी असे अनेक जण असतील की त्यांच्या नात्यांमध्ये पण हा गोडवा पसरला जाईल. त्यासाठी त्यांच्या वतीनेही तुमचे आभार आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण रंजिताचे मिस्टर, त्यांची फॅमिली सगळ्यांना भेटलो. पण या फॅमिलीचा आणखीन एक महत्वाचा भाग आता आपल्या समोर येणार आहे. आणि रंजिता, तूच त्यांना बोलवशील. येस.
आमच्या मंजूताई. हा ताई या ना. आमच्या संपूर्ण घरकामामध्ये ताई आम्हाला मदत करतात आणि त्याच्यामुळे खूप जास्त सोपं होतं सगळ्या गोष्टी करणं. तर या आहेत आमच्या मंजूताई. मंजूताई, तुमचं खूप खूप स्वागत. आणि आल्यापासून आम्हाला पण अनेकदा पाणी आणून द्या. खूप काय काय करतायत त्या. सो कसं वाटतंय? खूप आनंद होतो. आज मला कशी सवय नाहीये आणि हे बोलण्याची म्हणजे पाठिंबा ताईनेच दिला. मी कोणासमोर बोलण्याऐवजी मला असं अंग कापायचं आणि इथे आल्यापासून ताईंनी शिकवलं मला कॅमेरा समोर थोडस तरी 2 शब्द बोलायला. बोलू शकतो. एक बळ दिलं त्यांनी तुम्हाला, म्हणता येईल ना असं. हो, हो. आता तुम्हाला बाहेर रंजिता ताईंच्या ह्याच्यामुळे असं एक वेगळी परत ओळख असेल ना तुमच्या मैत्रिणींमध्ये, हो, हो. ब्लॉग मध्ये दिसता वगैरे. हो. काय वाटतं तेव्हा? खूप आनंद होतो आणि बोलताना त्या सुद्धा अशा जणू काय मी रंजिता ताई त्या आहे असं बोलतात त्या. आणि त्यांचा आनंद असा गगनात मावत नाही. असं अगदी त्या माझ्याशी आपुलकीने बोलतात आणि सर्वांना विचारतात कशा आहेत असं. आणि असं देखील विचारतात का रंजिता कॅमेरा समोर जशी वागते तशी आहे खरी का? आहे तुम्ही का? हा, जवळून हा. बघता ना, तर मी सांगते त्याच्या दुपटीने प्रेमळ आहे अरे त्या. वा वा. आणि त्या कशा प्रेमळ आहेत आणि त्यांना सर्वांची काळजी सुद्धा आहे. त्या किचन मध्ये आल्यानंतर विचारते ताई तुम्ही जेवल्या का? आणि त्यांना घाई असेल तरी पण त्या सर्वांना आई जेवल्या का, दादा जेवले का, सर्व जेवले का, नंतर त्या जेवण घेतील आणि जाताना बाय बाय टाटा करून जातील. म्हणजे जेव्हा तो शब्द मला बोलतात तेव्हा खूप आनंद होतो. खरं तर म्हणजे आता तुम्हाला स्वतःहून रंजिताविषयी 2 शब्द बोलावेसे वाटले, याच्यातूनच दिसून येतं की ती तुमच्याशी किती आपुलकीने वागत असेल. बरोबर ना? हो. तर रंजिता, तू काय सांगशील मंजूताईविषयी? मंजूताई आमच्या घराचा एक भाग आहेत. त्या नसल्याने की असं काहीतरी मिस आहे, घरामध्ये कोणतरी नाही आपली व्यक्ती घरातली, असं आम्हाला फील होत राहतं सारखं. आणि मला ना अशी सगळ्यांना हाका मारून मारून बोलवायची सवय असते. म्हणजे आई समजा कुठे नसतील दिसत डोळ्यासमोर मला अशी ती सवय आहे की मी एकटी नाही राहू शकत. म्हणजे एकटं जर मला कोणी सोडलं नाही तर मी वेडी होऊन जाईल, असं आहे. मला सगळे हवे असतात. म्हणजे कल्याणी, आई, प्रतीक, रोहन सगळे समोर हवे असतात. ओवी तर विषयच नाही ना. म्हणजे सगळेजण असे समोर. आता ताई पण घरातला पार्ट आहे, त्याच्यामुळे ताई नाही आल्या, ताई का नाही आल्यात, ताई नाही आल्यात, ताई ओ ताई, असं ते हाक मारत राहणार. तर हे सगळे कुटुंब आहे. येस. आपण आयुष्यामध्ये एकटे कधीच पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. जे आपलं कुटुंब आपल्या सोबत असेल ना, ते आयुष्य खूप सोपं होतं. तो मार्ग खूप सोपा होतो आणि तो कधी निघतो ना मार्ग, आपण पार करतो ना, ती जर्नी कधी पार होते ना आपल्याला कळतही नाही. खरंय. आणि ही आपुलकी आणि ही माणसं जी तू जोडली असती अशीच नेहमी तुझ्या पाठीशी उभी राहूत. आणि तुझ्या पुढच्या प्रवासात आता लवकरच सगळ्या चॅनलला मिलियन क्रॉस होऊ देत. धन्यवाद. इथे आता छान आपल्याला सिल्वर खूप बटन छान. दिसतात, ते सगळे गोल्ड होऊ दे. सोनं पसरू दे. अशा तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू इतका वेळ दिलास, छान बोललीस, सगळ्यांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलंस, यासाठी तुझे खूप आभार. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. असेच हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि कुटुंबासोबत राहा. येस. ही होती क्रेझी फूडी रंजिता आणि तिचा गोड गोड परिवार. यांच्यासोबतच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल तेव्हा इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर लोकसत्ता लाईव्ह आणि क्रेझी फूडी रंजिताला टॅग करायला विसरू नका. अशाच नवनवीन इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, त्यांच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला नक्की फॉलो करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.